नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 6 ते 6 या ठिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर आज आपण 6 ते 6 ठिपके मांडून घेऊयात. चला तर अशा पद्धतीने आपण हे 6 ते 6 ठिपके आज मांडणार आहोत. 6 ते 6 ठिपक्यांमध्ये आपण टोटल 9 चौकोन काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये साईडचे आणि मधले पहा तर कशा पद्धतीने काढणार आहे ते. तर ते चौकोन काढण्याआधी आपण रेखाच काढून घेणार आहोत. 6 ते 6 ठिपके. चला तर आता आपण 6 ते 6 उभ्या 6 लाईनी आणि आडव्या 6 लाईनी या जोडून घेणार आहोत समांतर अंतरावर. चला तर अशा पद्धतीने आपण या रेघा खूपच सुरेख पद्धतीने अशा जोडून घेणार आहोत. चला तर आता अशा साईडने आपण सगळ्याच रेघा या चिटकवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रत्येकच रेघेमध्ये हे आपण 4-4 रेघा या काढून घेणार आहोत, आडव्या आणि उभ्या. पहा तर कशा पद्धतीने काढते ते. 1 हे 2 हे 3 आणि हे 4. तर अशाच पद्धतीचे 4 रेघा या आता खालच्या हे 2 चौकोनांच्या रेघांमध्ये आपल्याला काढायच्या आहेत. थोडेसे डार्क करून घेतलेले आहेत. आता खालच्या चौकोनामध्ये 3 चौकोन आपण घेणार आहोत. ते मधली लाईन ड्रॉप करून आपल्याला ही लाईन घ्यायची आहे. 2 हे 3 आणि हे 4. चला तर अशा पद्धतीने आपण हे डार्क करून घेणार आहोत रेघा. अगदी सुरेख अशी आपली रांगोळी येत आहे. समसमांतर रेषा अशा झालेल्या आहेत. आता खालच्या चौकोनांची 3 तिथेही आपण 3 चौकोनांमध्ये 4 रेघा या काढून घेणार आहोत समांतर अशा. नंतर त्याला क्रॉस होतील अशा रेषा 4-4 ह्या 3ही चौकोनांमध्ये काढून घेणार आहोत. चला तर आता आपण आडव्या अशा काढून घेणार आहोत 4-4 रेघा. पहा अशा पद्धतीने अगदी सुरेख सुंदर, कधीही पाहिली नसेल अशी ही रांगोळी सुंदर अशी आहे. लाखात एक रांगोळी आहे आपली ही, अगदी सुरेख आणि सुंदर. तर एक घर काढून झालेलं, तर दुसऱ्या घरामध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या 4 लाईन्स या काढून घ्यायच्या आहेत. दोन हे 3 आणि हे 4.
चला तर आता आपल्याला याच्यानंतर हा काय आपण एक कमळ तयार केलेला आहे. आता त्याच्या साईडलाही आपल्याला अशाच प्रकारचे 2 कमळाला जोडतील अशा कर्व रेषा काढून त्याला खालचे जे चौकोनाचे बिंदू आहेत आपले रेघा, त्या रेघांना आपल्याला जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने. पहा तर अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. चला तर आता दुसऱ्याही घरामध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या या रेघा काढून घ्यायच्या आहेत. खूपच सुंदर आणि सुरेख अशी आपली रेघी होणार आहे. पहा अशा पद्धतीने वन साईडची आपली ही रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे. तर आपण जे रखाणे राहिलेले आहेत त्याच्या रखाड्यांमध्ये आपण ऑरेंज कलर हा भरून घेणार आहोत. चला तर मग आपण आता ऑरेंज रंग हा भरून घेऊयात. पहा आता आपण हा ऑरेंज रंग भरून घेणार आहोत. प्रत्येकच मधल्या चौकोनाच्या रखानामध्ये वरच्या फुलांच्या स्टार्टिंगच्या कळी स्टार्ट होते त्याच्या आधी चला तर आपला ऑरेंज रंगही कंप्लीट होतोय देऊन. मग उरलेली अर्धी रांगोळी जी आहे आपली ती आपण अशाच प्रकारे कंप्लीट करून घ्यायची आहे. चला तर आता आपण पुढची रांगोळी ही कंप्लीट करून घेणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला एक मोठी कळी काढून घ्यायची आहे. आता चला तर थोडा कॅमेरा मी ॲडजस्ट केलेला आहे. कॅमेऱ्यामध्ये एवढी मोठी रांगोळी मावत नाही आहे, याच्यामुळे थोडासा कॅमेरा ॲडजस्ट केलेला आहे. त्यातूनच आपल्याला व्यवस्थित अशी रांगोळी काढलेली पाहायची आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपण. एक मोठी कळी काढून घ्यायची आहे. थोडीशी तुम्हाला दिसणार नाही आहे रांगोळी ही, कॅमेऱ्यामध्ये बसायला थोडंसं अवघड झालेलं आहे, तरी ॲट द एंड आपल्याला पूर्ण रांगोळी कळून जाईल. या रेघांपासून वरती घ्यायची आहे आणि मधल्या साईडला आपल्याला कर्व असे काढून घ्यायचे आहेत. चला तर आता दुसरी लाईन काढून घेऊयात कमळासाठी. तीही अशीच आपल्याला मधल्या साईडला क्रॉस काढून घ्यायची आहे. आता चौथी लाईन, तीही अशाच प्रकारे मधल्या साईडला दोन्ही साईडने ओढून घ्यायचं आहे, वरच्या रेषांना समांतर अशा. तर लास्टची आपली जी लाईन आहे ती थोडीशी बारीक काढून घ्यायची आणि मधल्या साईडला तीही अशाच प्रकारे ओढून घ्यायची आहे, वरच्या लाईनला समांतर. चला तर आता हे आपले कमळ काढून झालेले आहे आणि आता आपण गोल अशा रेघा दोल काढून घ्यायची आहेत. पहा तर अशा प्रकारे आपण ह्या 2 लाईन्स काढणार आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण या लाईन्स काढून घेत आहोत.
चला तर आता आपल्याला चौकोनाच्या रेघांची लाईन जोडून कमळाच्या दिशेने आपल्याला त्या जॉईंट करायच्या आहेत दोनही बाजूने. 1 2 3 4 आणि ही 5. 1 2 3 4 5. तर आपल्याला त्यात ऑरेंज रंग भरायचा आहे. थोड्याशा डार्क करून घेऊयात म्हणजे दिसायला अगदी सुरेख आणि सुंदर वाटली पाहिजे. अशा प्रकारे आपला हा ऑरेंज रंग देऊन कंप्लीट होते वन साईडला. त्या लास्टचे 2 रखाने आपले हे रांगोळी काढायचे शिल्लक राहिलेले आहेत. रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. रांगोळी आवडली असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील व नवीन रांगोळीचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील इझिली. अशाच नवनवीन रांगोळ्यांचे व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या दारासमोर रांगोळींनी खूप सुंदर सुंदर अशाच रांगोळ्या पाहत राहा व दारासमोर कलरफुल रांगोळींनी सजवत राहा. पहा तर किती सुरेख आपली रांगोळीचं रेखाटन आता कंप्लीट झालेलं आहे. रांगोळी पुरत नसल्यामुळे मी आता आडवी पूर्णपणे केलेली आहे. आता तर अगदी सुरेख वाटत आहे कंप्लीट होण्यास तयार असल्यामुळे. चला तर अशा प्रकारे पूर्ण आपली रांगोळी आता तयार झालेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर और सबस्क्राईब for next video. Thanks a lot once again. चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता कंप्लीट झालेली आहे. फक्त आपल्याला ऑरेंज रंग हा भरायचा राहिलेला आहे 2 घरांमध्ये. मग आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली असेल. तर आपण ही रांगोळी दारासमोर, घरासमोर काढू शकतात. कोणत्याही शुभकार्यातही काढू शकतात. कारण की इतकी सुरेख रांगोळी पाहणाऱ्यांच्या मनात अगदी ठासून भरणार आहे. इतकी सुरेख ही रांगोळी आहे. चला तर मग आता आपण रांगोळी कंप्लीट झाली की याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत की किती सुरेख वाटते ही रांगोळी. चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर आपण आता याचा ओव्हरव्ह्यू सुद्धा पाहणार आहोत. लाल टिपका देते पसरवून ऑलरेडी आपण घेतलेला आहे ऑरेंज रंग. आता प्रत्येकच त्या कळीच्या समोर 3 आपण टिपके काढून घेतोय व बोटाच्या सहाय्याने गोलाकारात पसरवतोय. अगदी सुरेख सुंदर अशा आपल्या रांगोळ्या ह्या तयार झालेल्या आहेत. पाहत आता आपली ही कशी रेखाटन किती सुंदर सुरेख असं वाटत आहे. अगदी सुरेख. थँक्यू.